नमस्कार मंडळी, आज आपण हिरव्या मुगाची मस्त झणझणीत अशी आमटी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी अख्खे मूग साधारण अर्धा तासासाठी भिजत घातले होते। भिजत घातल्यामुळे जे मूग आहे ते पचनासाठी योग्य होतात, हलके होतात। त्याचबरोबर मूग आपले छान असे वाफले जातात। आता इथे कुकरमध्ये मी सर्व मूग काढून घेतलेले आहेत आणि इथे साधारण 1.5 ग्लास मी पाणी घालत आहे। इथे जवळजवळ मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत। कुकर लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मूग वाफले गेलेले आहेत। जास्त पाणी सुद्धा त्याच्यामध्ये राहिलेलं नाही। जर का पाणी जास्त राहिलं असेल तर ते पाणी काढून घ्यायचे आणि त्याचा वापर आपल्याला आमटीमध्ये करायचा आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवले। कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल ओतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे। हिंग घातल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। आता कांदा साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटभर छान असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर इथे मी 2 तेजपत्ते घालत आहे। त्यानंतर यामध्ये 4-5 आपल्याला काळी मिरी घालायची आणि थोडंसं आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि आता हे सर्व तेलावरती छान असं परतून घ्यायचंय। तेजपत्ता कढीपत्ता छान परतल्यानंतर इथे मी वाटण तयार करून घेतलेले आहे। खोबऱ्याचा लहानसा तुकडा, आल्याचा लहानसा तुकडा, त्यानंतर इथे 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे वाटण सुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचंय। 1 ते 2 मिनिटभर परतून घेऊया। या वाटणामध्ये मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे। आता हे वाटण छान असं परतलं गेलेलं आहे। या स्टेजला आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। पाव चमचा हळद घालायचे, त्यानंतर अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे। किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाल्याचा वापर करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा धनापूड घालायचे। आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा घरामध्ये तुमच्या कोणत्याही जो मसाला तुम्ही वापरत असाल तो मसाला घातला तरी काही हरकत नाही। आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे। आता मसाला कोरडा झाल्यामुळे इथे मी गरम पाण्याचा वापर करत आहे। थोडंसं गरम पाणी मी सुरुवातीला घालत आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर आता आपण पुन्हा हे छान असं एकजीव करून घ्यायचंय। जोपर्यंत आपल्या वाटणाला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हा मसाला छान असं परतून घेणार आहोत। आता पुन्हा मला इथे थोडंसं पाणी कमी वाटत आहे, त्यामुळे पुन्हा आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी ओतायचंय आणि पाणी ओतल्यानंतर पुन्हा आता आपण ह्याला साधारण 2 ते 3 मिनिटभर छान असं परतून घ्यायचंय। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते, ते मिक्सरमधून छान अशी त्याची प्युरी तयार केली आहे। ती प्युरी आता यामध्ये घालायची आहे आणि ती प्युरी सुद्धा छान मिक्स करून घ्यायची। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि छान आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय। आता या स्टेजला तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्त रंग पण आलेला आहे, तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आपण वाफून घेतलेले हिरवे मूग घालायचे आणि हिरवे मूग घातल्यानंतर आता हे सर्व एकजीव करून घ्यायचंय। आता तुम्हाला आमटी किती क्वांटिटीमध्ये हवी आहे त्या प्रमाणात आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। आता यामध्ये मी जवळजवळ 1.5 ते 2 ग्लास गरम पाण्याचा वापर करत आहे आणि सगळं गरम पाणी ओतल्यानंतर पुन्हा आता आपण याला एक उकळी काढून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता यावरून फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त झणझणीत अशी आपली हिरव्या मुगाची आमटी तयार झालेली आहे। ही आमटी तुम्ही चपाती, भाकरी त्याचबरोबर भातासोबत खाऊ शकता। तर दुपारच्या जेवणातला हा बेत आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।